नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज 15 ऑगस्ट 2026 भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. आज आपण सिमिलरिटी म्हणजे समरूपता या पाठातील पुढचा थेरम म्हणजेच थेरम ऑफ एरियाज ऑफ सिमिलर ट्रायंगल, समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचा प्रमेय पाहणार आहोत. ठीक आहे ना. तर मी फळ्यावर आकृती काढलेल्या आहेत दोन, आणि त्या आकृतीचं जे म्हणणं आहे किंवा जे स्टेटमेंट आहे फळ्यावर, त्या स्टेटमेंटचं म्हणणं काय आहे ते या आकृतीत आहे सगळं. आपण पहिल्यांदा अंडरस्टँड करून घेऊ थेरमचं म्हणणं काय आहे. ठीक आहे ना. वेन टू ट्रायंगल्स आर सिमिलर, ठीक आहे ना, जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा, आता तुम्हाला आठवते याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं किंवा याच्या आधीचा जो प्रॅक्टिस सेट आहे त्याच्यावरही आपण पाहिलं की त्यामध्ये पण आपण सोडवले गणित, तर त्याच्यातही आपण शिकलो की जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साईडच्या सेम प्रपोर्शन मध्ये असतात. ठीक आहे ना. हे तुम्हाला ताबडतोब आठवलं पाहिजे. जर दोन ट्रायंगल सिमिलर असतात तेव्हा, ठीक आहे ना, काय होते, दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साईडच्या सेम प्रपोर्शन मध्ये असतात. ठीक आहे ना. When two triangles are similar, the ratio of areas of those triangles is equal to the ratio of squares of their corresponding sides. आता मी इतकंच वाक्य वाचलं होतं, when two triangles are similar, then I know that their corresponding sides are in same proportion. हे एक माहित झालं मला. आता पुढच्या वाक्यात काय होतं, the ratio of areas. जस्ट 1.3 प्रॅक्टिस सेटच्या आधी जो प्रॅक्टिस सेट शिकलो आपण त्याच्यामध्ये काय होतं आठवते का तुम्हाला, दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घ्यायचा होता. आठवते, एरिया ऑफ ट्रायंगल 1 डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल 2 असं शिकलो आपण. दोन ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय होता, 1/2 बेस इंटू हाईट. आणि मग त्या तशाच जर का दोन ट्रायंगलच्या एरियासाठी जर का रेशो घेऊन लिहितो म्हणलं तर 1/2 कॅन्सल झाले, ते कट झाले होते, आणि उरलं काय होतं तर बेस हाईटचा गुणाकार आणि त्याचा रेशो. ठीक आहे ना. जर का ट्रायंगलच्या एरियाचा रेशो घेतला तर म्हणजे इथे या दोन्ही गोष्टीत लागणार आहेत आपल्याला. एक कोणती, जर ट्रायंगल सिमिलर असतील तर त्याच्या करस्पॉन्डिंग साईड सेम प्रोपोर्शन मध्ये असतात, आणि दुसरी ट्रायंगलच्या एरियाचा रेशो जर घेत असेल आपण तर तो रेशो हा त्याच्या बेस हाईटच्या प्रोडक्टच्या रेशो एवढा येत असतो. ठीक आहे ना. ह्या दोन गोष्टी म्हणजे बघा, आधी जे शिकलो आपण ते आता पुढचा थेरम शिकण्यासाठी उपयोगात येणार आहे. ठीक आहे ना. त्याच्यामुळंच आधी जे शिकलो ते तुम्हाला पक्क आलंच पाहिजे. ठीक आहे ना. ते फिट असलं पाहिजे तुमच्या डोक्यात की हे जे शिकलो मी हे असं आहे आणि हे आता पुढे असं आलं तर मला ते माहीत असलं पाहिजे. चला, आता इथे काय म्हणणं आहे प्रश्नाचं किंवा या प्रमेयाचं, की जर दोन ट्रायंगल जर सिमिलर असतील आणि त्याच्या एरियाचा जर का मी रेशो घेतो म्हणलं तर तो रेशो हा त्या दोन ट्रायंगलच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअर्सचा रेशो एवढा असतो. म्हणजे समजा जसं आता इथे दोन ट्रायंगल घेतले मी, ठीक आहे ना, आता या ट्रायंगलच्या बाबतीत घेऊ आपण, म्हणजे ते आपलं 2 प्रूव्ह होऊन जाईल. मग मी त्याला काय करतो ना, इथं 2 प्रूव्ह म्हणूनच लिहून घेतो. ठीक आहे ना. सो 2 प्रूव्ह काय होते मग, की या दोन ट्रायंगलच्या एरियाचा रेशो म्हणजे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी डिवाइड बाय एरिया ऑफ ट्रायंगल PQR, दोन सिमिलर असलेल्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो, म्हणजे याचा अर्थ हे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत आपल्याला असं दिलेलं आहे, म्हणजे ते गिव्हन मध्ये येईल. मी आधी 2 प्रूव्ह लिहून घ्यायला लागलो की ट्रायंगलच्या एरियाचा रेशो हा त्याच्या करस्पॉन्डिंग साईडच्या स्क्वेअरच्या रेशो एवढा आहे. म्हणजे या ट्रायंगलची AB जर का साईड घेतली मी तर या ट्रायंगलची करस्पॉन्डिंग साईड होईल PQ, आणि या एरियाचा रेशो हा यांच्या करस्पॉन्डिंग साईड्सच्या स्क्वेअर्सच्या रेशो एवढा येते असं म्हणणं आहे. मग दुसरी जर साईड घेतली मी तर ती BC असेल समजा, आणि मग याच्यासोबत दुसऱ्या ट्रायंगलची QR असेल, तर तो यांच्या स्क्वेअर्सच्या रेशो एवढा या एरियाच्या ट्रायंगलच्या एरियाचा रेशो येते असं म्हणणं आहे. असंच मला तिसरी साईड घेऊनही लिहिता येईल. तिसरी साईड काय असणार आहे तर AC चा स्क्वेअर अपॉन PR चा स्क्वेअर, हे असं येते असं यांचं म्हणणं आहे. कधी, मग ते मी गिव्हन मध्ये लिहिणार. कधी येते असं, जेव्हा दोन ट्रायंगल सिमिलर असतील, म्हणजे तुम्हाला दिलेलं असणार आहे की ट्रायंगल ABC सिमिलर विथ ट्रायंगल PQR. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट काय, तर याच्यात ट्रायंगल ABC मध्ये AD हा परपेंडिक्युलर आहे BC वर आणि PS हा परपेंडिक्युलर आहे
क्यू आर या बाजूवर. ठीक आहे ना, एवढं सगळं तुम्हाला आकृतीमध्ये दिलेलं आहे, तेच मी गिवन मध्ये लिहिलं. आता मी एक गोष्ट अजून ऍड करतो ह्याच्यात, ती म्हणजे ही की जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे जर दोन ट्रायंगल सिमिलर असतील तर मला काय माहित होते की त्यांच्या करस्पॉन्डिंग साइड्स ह्या सेम प्रपोर्शन मध्ये असतात. ठीक आहे ना, मग मी त्या लिहून घेतो इथं. हे दिलेलं नसणार आहे, पण हे तुम्ही आधी शिकले त्याच्यावरून तुम्ही लिहू शकता असं, ए बी बाय पी क्यू इज इक्वल टू बी सी बाय क्यू आर इज इक्वल टू ए सी बाय पी आर. ठीक आहे ना, हे दिलंय म्हणजेच हे दिलंय, मग याला 1 नंबर देऊन ठेवतो. समजलं इथपर्यंत? काहीच नाही, आपण स्टेटमेंट वाचलं, स्टेटमेंट मधून जे दिलंय किंवा फिगर वाचली, फिगर रीड केली, त्याच्यातून जे दिलंय ते लिहून घेतलंय गिवन मध्ये. स्टेटमेंट मध्ये जे टू प्रूव्ह आहे ते लिहून काढलं. ठीक आहे ना, आता याला प्रूव्ह करण्यासाठी तुम्हाला मी म्हणल्याप्रमाणे दोन गोष्टीचं काम पडणार आहे. एक म्हणजे करस्पॉन्डिंग साइड सेम प्रपोर्शन मध्ये, कारण ट्रायंगल सिमिलर आहे, आणि दुसरं मग अशी मी म्हटल्याप्रमाणे एरिया ऑफ ट्रायंगलचा रेशो. आठवतंय का, हाफ बेस इंटू हाईट, हाफ बेस इंटू हाईट, मग हाफ हाफ कॅन्सल आहे ना, तर ते एक लागणार आहे आपल्याला. ठीक आहे ना, मग मी आता प्रूफ लिहितो याचं. पहा, आता इथे दोन ट्रायंगल सिमिलर आहेत असं आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे ना, मी त्याला 1 नंबर मध्ये त्याच्या करस्पॉन्डिंग साइड सेम प्रपोर्शन मध्ये घेऊन टाकलाय. ठीक, हे तुम्ही इथं नाही लिहिलं तर तुम्हाला प्रूफ मध्ये लिहायला लागेल. समजा लागलं? आता मी काय करतो, आपल्याला हे प्रूव्ह करायचंय है ना, एरिया ऑफ ट्रायंगल, एरिया ऑफ ट्रायंगल. मग मी काय करतो, आपण जे आधी शिकलो ते लिहितो. वी नो बाय डेफिनेशन ऑफ एरिया ऑफ ट्रायंगल. आठवतंय का, त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचं सूत्र किंवा त्याची जी व्याख्या होती त्याच्यानुसार हा रेशो घेतो मी. म्हणजे काय लिहिता येते मला, एरिया ऑफ ट्रायंगल ए बी सी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू, या ट्रायंगलच्या एरियाचा फॉर्म्युला काय होते, या ट्रायंगलच्या एबीसीचा एरियाचा फॉर्म्युला काय येईल, हाफ बेस म्हणजे बीसी इंटू हाईट एडी. तसंच या ट्रायंगल पीक्यूआर साठी पण काय फॉर्म्युला आहे, ते हाफ बेस म्हणजे क्यू आर इंटू हाईट म्हणजे काय पीएस. दोघांचे पण हाफ हाफ कॅन्सल झाले. हे आठवलं तुम्हाला, आधी झालंय असं आपलं, म्हणून मी हाफ हाफ लिहिलंच नाही, कारण हाफ हाफ कॅन्सल होते. ठीक आहे ना, बरोबर आहे? ठीक आहे, आता मी काय करतो ना, आता हा इकडचा एक ट्रायंगल घेऊ आपण. समजा तुम्ही हा यातला एक इकडचा आणि हा इकडचा याच्यातला, म्हणजे जे दोन अँगल कॉन्ग्रुएंट दिलेले आहेत ना फिगर मध्ये, ते दोन अँगल येतील असा दोन ट्रायंगल घेऊ आपण. एक घेऊ ए डी बी, दुसरा घेऊ पी एस क्यू. तुम्ही इकडची पण नंतर घेऊ शकता, आपण ते नंतर घेऊन पाहू, पहिल्यांदा हे दोन घेतो मी. ठीक आहे ना, इन ट्रायंगल ए डी बी अँड ट्रायंगल पी एस क्यू. आता ह्या दोन ट्रायंगल मध्ये तुम्हाला काय दिसते पहा, यामधला बी यामधल्या क्यू सोबत कॉन्ग्रुएंट येते, दिलेलं आहे. ठीक आहे ना, कारण ते फिगर मध्ये सांगितलं की दोन ट्रायंगल सिमिलर होते, तर ते कोणत्या कशामुळे होते, हा अँगल या अँगल सोबत, हा अँगल या अँगल सोबत कॉन्ग्रुएंट होता, म्हणजे ए टेस्ट नुसार हे दोन ट्रायंगल सिमिलर त्यांनीच दिले होते आपल्याला. ठीक आहे ना, म्हणून मग हा अँगल या अँगल सोबत कॉन्ग्रुएंट आहे. मग या दोन ट्रायंगलला घेतला आपण आता एडीबी आणि पीएस क्यू मधले हे दोन कॉन्ग्रुएंट झालेत. अजून एक जोडी कॉन्ग्रुएंट येते यातली बघा, हा कोण 90चा होते, हा पण 90चा होता, है ना. म्हणजे मग मी ते लिहूनच घेतो वाटल्यास तुम्हाला समजा म्हणून. एक म्हणजे अँगल ए बी डी यामधला हा कॉन्ग्रुएंट आहे यामधल्या पी क्यू एस सोबत. तसंच अजून एक ट्रायंगल, अजून एक अँगलची जोडी म्हणजे यातले म्हणजे ए डी बी राईट अँगल असलेला आणि त्यातला तिकडच्या त्रिकोणातला पी एस क्यू, हे दोन्ही पण अँगल कॉन्ग्रुएंट आहेत, हे दिलेलं आहे आपल्याला. ठीक आहे ना, हे दिलेलं आहे. मग ह्या दोन अँगलच्या पेअर जर का कॉन्ग्रुएंट आले असतील या दोन ट्रायंगल मधल्या, म्हणजे हे दोन ट्रायंगल सिमिलर झाले. मग ए डी बी इज सिमिलर विथ ट्रायंगल पी एस क्यू, ए टेस्ट. बरोबर आहे का? ठीक आहे, आता पहा, जर का हे दोन ट्रायंगल पण सिमिलर असतील, जसं हे दोन ट्रायंगल सिमिलर होते तर मला याच्या करस्पॉन्डिंग साइड सेम प्रोपोर्शन मध्ये लिहिता आला. मग तशाच हे दोन ट्रायंगल जर का सिमिलर आहेत तर मग ह्याच्या पण करस्पॉन्डिंग साइड मला प्रोपोर्शन मध्ये लिहिता येतील सेम, है ना. म्हणजे यातली घेतली आपण ए डी, त्यातली घेतली पी एस इज इक्वल टू, यातली घेतली बी डी, यातली घेतली एस क्यू, आणि याच्यातली अजून कोणती घेता येते, ए बी
पी क्यू. मग मी काय करतो, ए बी बाय पी क्यू घेतो. तिसरी सध्या लिहित नाही थोड्या वेळासाठी. ठीक आहे ना, मी लिहिली तरी हरकत नाही, नाही लिहिली तरी हरकत नाही. ठीक आहे ना. बरं, आता बघा, आता इथे एक 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये माझ्याकडे बीसी इंटू एडी अपॉन क्यू आर इंटू पी एस. मी याला असं लिहिलं काय आणि असं लिहिलं काय, एक सारखंच आहे ना. हे न्यूमरेटर अजूनही एकमेकांसोबत गुणाकारात आहेत, डिनॉमिनेटर पण अजूनही एकमेकांसोबत गुणाकारात आहे ना. म्हणजे मी याला असं लिहू शकतो. आता ह्याच्यामध्ये जो एडी बाय पी एस आहे तो इथं माझ्याकडे आलाय बघा, एडी बाय पी एस आहे का. म्हणजे या दोन इक्वेशन वरून मला असं माहित झालंय की एडी बाय पी एस म्हणजे एबी बाय पी क्यू होते. ठीक आहे. म्हणजे मी 3 नंबरचं इक्वेशन उचलून 2 नंबर मध्ये ठेवलं असं समजा. म्हणजे एडी बाय पी एस च्या जागेवर मी काय ठेवणार इथं, एबी बाय पी क्यू. बरोबर आहे. आता पहा, मी इथं काय लिहिले, हे तिथं ठेवलं. थोड्या वेळासाठी मी लिहून दाखवतो, एबी आणि इथे पी क्यू, एबी बाय पी क्यू. ठीक आहे. फ्रॉम इक्वेशन 3 इक्वेशन 2 इज कन्वर्टेड लाईक दिस. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल्स टू बीसी इंटू एबी डिवाइड बाय क्यू आर इंटू पी क्यू. ठीक आहे. आता पुन्हा बघा इथे 1 नंबर इक्वेशन मध्ये बीसी बाय क्यू आर म्हणजे काय होते, एबी बाय पी क्यू. समजलं का. म्हणजे या बीसी बाय क्यू आर च्या जागेवर मी एबी बाय पी क्यू लिहू शकतो फ्रॉम इक्वेशन 1. समजलं. बघा, एडी बाय पी एस च्या जागेवर मी एबी बाय पी क्यू लिहिला फ्रॉम इक्वेशन 3 या इक्वेशन मध्ये, सेकंड मध्ये. आणि बीसी बाय क्यू आर च्या ऐवजी मी एबी बाय पी क्यू लिहू शकतो. म्हणजे आता इथे जर मी एबी बाय पी क्यू लिहिला, एबी आणि इथे पी क्यू याच्या ऐवजी, तर इथे बघा एबी इंटू एबी पी क्यू इंटू पी क्यू. म्हणजे काय होते, एबी इंटू एबी म्हणजे एबी स्क्वेअर अपॉन पी क्यू इंटू पी क्यू म्हणजे पी क्यू स्क्वेअर. म्हणजे ही पेअर आपली सिद्ध झाली, एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन पी क्यू आर इज इक्वल टू. समजलं. मग मी ह्यालाच त्यांनी पुस्तकात काय केलंय, यालाच त्यांनी डायरेक्ट असं लिहून टाकलं, फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3. म्हणजे तुम्ही 3 नंबरचं इक्वेशन 2 नंबर मध्ये पुट केलं, 1 नंबरचं पण इक्वेशन 2 नंबर मध्ये पुट केलं, तर हे एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू असं आलं, एबी चा स्क्वेअर अपॉन पी क्यू चा स्क्वेअर. समजलं का. म्हणजे 2 नंबरचं इक्वेशन तसंच ठेवलंय, ही राईट लेफ्ट हँड साइड अशीच अशी. फक्त काय केलं, राईट हँड साइड मध्ये 2 नंबरच्या इक्वेशन मध्ये एडी बाय पी एस च्या ऐवजी एबी बाय पी क्यू ठेवला तिथं, आणि बीसी बाय क्यू आर च्या ठिकाणी एबी बाय पी क्यू ठेवला फ्रॉम 1. हे इथे बदल केलाय फ्रॉम 3, इथे बदल केलाय फ्रॉम 1. तर इथे आलं एबी, इथे पण आलं एबी, इथे पी क्यू, इथे पी क्यू. एबी इंटू एबी म्हणजे एबी स्क्वेअर आणि पी क्यू इंटू पी क्यू म्हणजे पी क्यू स्क्वेअर. समजलं का. ठीक आहे. असंच तुम्ही इतर 2 बाजूसाठी, या 2 बाजूसाठी पण प्रूव्ह करू शकता. कसं, तर जसं मी इथे एडीबी आणि पीएसक्यू हे 2 त्रिकोण घेतले, एडीबी आणि पीएसक्यू हे 2 त्रिकोण घेतले है ना. तुम्ही तिकडचा जर का त्रिकोणची जोडी घेतली तर यातला अजून एक बाजूचा वर्गाची जो रेशो आहे तो प्रूव्ह होते. कसं पहा, तुम्ही जर का एडीबी आणि पीएसक्यू याच्या ऐवजी एडीसी आणि पीएसआर घेतला समजा. आता हे आपलं प्रूव्ह झालं इथपर्यंत, त्याला मी असंच राहू देतो. मी इकडचे ट्रायंगल घेतो. हा बघा, एडीसी आणि पीएसआर हे सिमिलर येतात. जसं हे 2 सिमिलर दाखवले आपण ए टेस्ट नुसार, तसेच हे पण 2 सिमिलर येतात. पहा ना, यातला हा अँगल याच्यासोबत कॉन्ग्रुएंट आहे, दिलेलंच आहे. आधीच खुणा केलेले आहेत त्याच्यावर, म्हणजे ते दिलेलेच आहेत. हा राईट अँगल आहे, हा राईट अँगल, म्हणजे ह्याच्यासारखेच दोन्ही गिव्हन मध्येच आहेत, दोन्ही अँगलच्या जोड्या कॉन्ग्रुएंट आहेत त्या. म्हणून मी याला काय लिहू शकतो, बाय ए टेस्ट सिमिलर. हे 2 ट्रायंगल सिमिलर. मग हे जर का सिमिलर असतील तर याच्या सुद्धा करस्पॉन्डिंग साइड्स मला सेम प्रोपोर्शन मध्ये लिहिता येतात. म्हणजे यातली एडी, त्यातली पीएस, एडी बाय पीएस इज इक्वल टू काय लिहिता येते, डीसी बाय एसआर, आणि तिसरी बाजू लिहिता येते मला एसी बाय पीआर. बरोबर आहे का. आता माझा हे नेक्स्ट इक्वेशन नंबर झाला, समजा हे 4 घेतो मी. बघा आता पुन्हा एकदा एडी बाय पीएस, इथं एडी बाय पीएस च्या ऐवजी मी काय ठेवू शकतो तिथला, आता एसी बाय पीआर. याच्या जागेवर एसी, याच्या जागेवर पीआर. ठीक आहे. फ्रॉम इक्वेशन नंबर 4. इक्वेशन नंबर 2 कॅन बी रिटन ॲज बीसी इंटू इथे एसी
एडीच्या जागेवर आणि क्यू आर इंटू पी एसच्या ऐवजी पी आर. समजलं? वाटल्यास मी इथे लिहून दाखवलं तुम्हाला. बघा, एडी बाय पी एसच्या ऐवजी काय लिहिणार मी? इथे एसी लिहिणार आणि इथे पी आर लिहिणार. हे नाही लिहिणार आता. ठीक आहे, फ्रॉम इक्वेशन 4. पुन्हा आता इथे जो बीसी बाय क्यू आर होतं, या बीसी बाय क्यू आर साठी मी फ्रॉम इक्वेशन 1 काय लिहू शकतो पहा. बीसी बाय क्यू आर च्या जागेसाठी मी काय लिहू शकतो? एसी बाय पी आर. म्हणजे इथे मी लिहिणार एसी आणि इथे लिहिणार मी पी आर फ्रॉम इक्वेशन नंबर 1. बघा आता काय आलं. एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल्स टू एसी इंटू एसी आणि खाली पी आर इंटू पी आर. म्हणजे आलं काय? एसी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. कळलं? म्हणजे फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 4 काय लिहिता मला? एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू काय लिहिता ते? एसी स्क्वेअर अपॉन पी आर स्क्वेअर. कळलं? ठीक आहे ना, समजलं? मग झालं. इथे जर का ह्या दोन बाजू जर का मी कॉन्ग्रुएंट म्हणजे ह्या दोन बाजूचा रेशो जर का घेऊन मी या एरिया ट्रायंगलच्या एरियाचा रेशो लिहू शकतो, तर तिसरीचं बद्दल पण लिहू शकेन. ठीक आहे ना. म्हणून मी काय करतो आता, हे इथे प्रूव्ह न करता आता मी शेवटी लिहून टाकतो. आता आपण काय करू, याच्यावरून आणि याच्यावर याला मी इक्वेशन नंबर नेक्स्ट देतो. याला ए देतो समजा आणि याला बी देतो, कारण मी इथे 4 नंबर दिलाय. आता मी याला खोडून पुन्हा नंबर देत नाही. मग मी फ्रॉम इक्वेशन ए अँड बी काय लिहू शकतो की एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू एबी चा स्क्वेअर अपॉन पी क्यू चा स्क्वेअर इज इक्वल टू बीसी चा स्क्वेअर अपॉन क्यू आर चा स्क्वेअर इज इक्वल टू एसी चा स्क्वेअर अपॉन पी आर चा स्क्वेअर. झालं. मग हेन्स प्रूव्ड. तुमच्या पुस्तकात असं नाहीये. तुमच्या पुस्तकात हा भाग नाही घेतलेला. तुमच्या पुस्तकात काय केलेलं आहे, इथे आणलं, इथपर्यंत आणलं, मग डायरेक्ट लिहिलं फ्रॉम इक्वेशन 1, 2 and 3 एरिया ऑफ ट्रायंगल एबीसी अपॉन एरिया ऑफ ट्रायंगल पी क्यू आर इज इक्वल टू डायरेक्ट हे लिहून टाकले. ठीक आहे ना. यातलं मी इथे एकच भाग घेतला, मग नंतर मी दुसऱ्या ट्रायंगलची पेअर घेतली, त्याच्यावरून हे आणून दाखवलं तुम्हाला, आणि मग त्याच्यावरून खाली लिहिलं मी की जर का ह्या दोघांसाठी येऊ शकते तर मग हे पण येऊ शकते. म्हणून मी फ्रॉम इक्वेशन ए अँड बी करून टाकलं आणि तिन्ही पण स्क्वेअरचे पेअर लिहून टाकले रेशोचे. समजलं का? तुम्हाला असं हे समजण्यासाठी म्हणून मी लिहिलंय. तुम्हाला असं नाही लिहायचं. तुम्हाला पुस्तकात जसं दिलं तसंच द्यायचं. काय करायचं, याला 1, 2, 3 झाले, इथपर्यंत इक्वेशन लिहायचं फ्रॉम 1, 2, 3 आणि हे सगळं इथे लिहून टाकायचं तिन्हीच्या तीन. बस. समजलं? जर थेरम तुम्हाला कळला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे.